तुपात पडली माशी म्हणून मामा राहिला उपाशी अशी म्हण बोलली जाते। या म्हणीनुसारच आपल्या अमरावती शहराच्या विकासाचं चित्र दिसतंय। एकीकडे सिमेंट काँक्रिटीकरण तर दुसरीकडे खोदून ठेवलेल्या अर्धवट रस्त्याचं चित्र शहरात बघायला मिळत आहे। तसेच वाढत्या मागणीनुसार शहरात ट्रॅफिक उदय वाढतच आहे। त्यामुळे शहराचा विकास हा मंदगतीने सुरू आहे। हजारो लाखो रुपयांच्या गाड्या आज अमरावती शहराच्या रस्त्यावर धावत आहे, परंतु शहराचा विकास हा हवा तसा बघायला मिळत नाही। हजारो लोक राजकमल, रेल्वे उड्डाणपूल, बसस्थानक, राजापेठ या रस्त्याने ये-जा करतात, मात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाल्याचं दिसतंय। या रस्त्यामुळे अनेक नागरिकांना अपघाताला बळी पडावं लागत आहे। एका बाजूच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण हे पूर्ण झालेले दिसत आहे, तर दुसरीकडे महानगरपालिकेनं फक्त तात्पुरतं डांबरीकरण आणि गिट्टी टाकून या रस्त्यांना अर्धवट सोडून दिला आहे। या रस्त्याला शाळा, कॉलेजेस आणि मार्केट लाईनकडे जाणारा मुख्य रस्ता समजला जातो। यावर महानगरपालिका काय करणार आहे असा प्रश्न जनतेस पडत आहे। सातत्याने विदर्भ न्यूज हे वृत्त प्रसारित करीत असूनही यावर महानगरपालिका कुठलीच दखल घेताना दिसून येत नाही। त्यामुळे काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांना उद्भवत आहे। राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।